आजच्या व्हिडिओमध्ये आपण झटपट होणारे नाश्त्याचे 5 प्रकार करणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ते तांदळाच्या पिठाचे. तुम्ही इथे कांदा घालून घावणे सुद्धा बोलू शकता किंवा डोसे सुद्धा बोलू शकता. आपण तांदळाच्या पिठाची भाकरी करण्यासाठी जे पीठ घेतो तेच पीठ इथे मी घेतलेलं आहे. त्यामध्ये एक छोटा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. एक हिरवी मिरची, 2 चमचे कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आपल्याला पिठामध्ये हे पहिलं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून ह्याचं सैल असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसरच करायचं आहे. म्हणजे आपले घावणे जे आहेत किंवा तुम्ही कांदा घावण किंवा कांदा डोसा ह्याला बोलू शकता. एकदम छान जाळीदार असे तयार होतील. तुम्ही इथे पाहू शकता इतपत मी असं हे पातळ ठेवलेलं आहे. मी बिडाच्या तव्याला ब्रशने तेल लावून घेतलं. बिडाचा तवा पहिला आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळी घावना घालताना जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे पिठाचं ते चमच्याने वर खाली करून घ्यायचं. तांदळाचं पीठ खाली जाऊन बसतं म्हणून ते वर खाली चमच्याने करून मगच घावना घालायचा. घावना घालताना पहिला साईडने घालायचा, नंतरच मध्ये घालून घ्यायचा आहे. अर्धा मिनिटसाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. अर्धा मिनिट झाला की झाकण काढून घ्यायचं. गॅस लो टू मीडियम ठेवूनच आपल्याला घावना जो आहे तो शेकवून घ्यायचा आहे. साईडनी कडा सगळ्या सुटल्या की नंतरच आपल्याला हा घावना काढून घ्यायचा आहे. घावणे एका साईडने शेकवले जातात, दुसऱ्या साईडने शेकवले नाही जात. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन्ही साईडने शेकवू शकता. 2 बोटाने तोडता येतील इतके मऊ लुसलुशीत जाळीदार असे आपले कांदा घावण तयार झालेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही हे चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा असे सुद्धा हे खायला खूप छान लागतात. तर आता आपली पुढची रेसिपी अगदी पौष्टिक आणि झटपट होणारी आहे. इथे मी घेतलेला आहे कोवळा. हा पाव किलो कोवळा मी घेतलेला आहे. तुम्ही जर कोवळा खात नसाल तर तुम्ही या जागी दुधी पण घेऊ शकता. पण कोवळा हा खूप पौष्टिक असतो, त्यामुळे तो 15 दिवसातून एकदा तरी खाल्ला गेला पाहिजे. कोवळ्याच्या ज्या बिया असतात त्या मी काढून घेतल्यात. आता आपल्याला त्याची जी मागची साल आहे ना ती सुद्धा काढून घ्यायची आहे. मी बिया काढून हा धुवून घेतलेला आहे. मागची साल काढून आपल्याला हा कोवळा जो आहे तो किसून घ्यायचा आहे. मी इथे कोवळा घेतलाय. तुम्ही ह्याच पद्धतीमध्ये दुधी घेऊन सुद्धा नाश्ता करू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या सुद्धा घालू शकता. इथे आपल्याला किसणीवरती हा कोवळा जो आहे तो पहिला सगळा किसून घ्यायचा आहे. मी हा कोवळा पहिला सगळा किसून घेते. कोवळा किसून झाला की आपल्याला इथे अगदी छोटंसंच वाटण तयार करायचं आहे. मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, अर्धा इंच आलं, 5-6 लसणीच्या पाकळ्या. इथे मी छोटा 1 चमचा जिरं घातलंय. पाणी न घालताच आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये मी मिक्सरला फिरवलेलं जे आपलं वाटण होतं ते घालून घेतलं. गॅस कमी ठेवून आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचंय. त्यामध्ये एक कांदा एकदम बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा आपल्याला जास्त मऊ नाही करायचा आहे, तर अगदी किंचितसा म्हणजेच त्याचा कच्चेपणा जाईपर्यंतच आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे. एक छोटा टोमॅटो तो सुद्धा मी बारीक चिरून घातला. टोमॅटो पण जास्त मऊ करायचा नाही, तर अर्धा मिनिटभरच त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा कोवळा जो मी किसून घेतला होता तो मी हाताने दाबून त्याचं पाणी जे आहे ते सगळं काढून घेतलं आणि फक्त हा किसलेला कोवळा जो आहे तो मी घालून घेतला. तुम्ही जर इथे दुधी घेणार असाल तो सुद्धा तुम्ही दुधीचं पाणी हाताने दाबून दुधी घालून घ्या. पाण्याचा उपयोग पण आपण पुढे करणार आहोत. आपल्याला कोवळा घालून जास्त नाही परतायचा आहे, तर 1 ते 2 मिनिट तो कोवळा आपल्याला परतून ते मिश्रण गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. इथे मी 1 कप घेतले गव्हाचं पीठ, पाव कप घेतलाय बारीक रवा. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरला तो फिरवून घालू शकता. छोटा अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घातलंय. हिरवी मिरची घेतली, लाल तिखट म्हणून मी कमी घातलंय. लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची आपण घातली ती तुम्ही कमी करू शकता. जे मिश्रण आपण तयार करून घेतलं ते थंड करून मी घालून घेतलेलं आहे. कोवळ्याचं पाणी काढून ठेवलं होतं ते सुद्धा मी आता इथे घालून घेतलंय.
पाणी घालून हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून छान बॅटर आपल्याला ह्याचं तयार करून घ्यायचं आहे. भजीच्या पिठा इतपतच आपल्याला हे पीठ सैल करायचं आहे, त्यापेक्षा जास्त नाही. 2 चमचे कोथिंबीर घातली. कोथिंबीर घालून सुद्धा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता इतपत हे घट्ट असं आहे. ह्यापेक्षा जास्त सैल करू नका. तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. तुम्ही इथे तवा, पॅन काहीही घेऊ शकता. त्यावरती तुम्हाला जेवढे लहान मोठ्या साईजचे हवे आहे त्यानुसार तुम्ही हे 1-2 पळी घालून घ्या आणि आपल्याला हे पळीनेच असं पसरवून घ्यायचं आहे आणि शक्यतो जेवढं जमेल तेवढं पातळ करून घ्या. वरच्या साईडने पूर्णपणे कोरडा झाला की नंतर आपल्याला तो दुसऱ्या साईडने सुद्धा गॅसची फ्लेम मध्यम ठेवूनच शेकवून घ्यायचा आहे. तुम्ही बघाल तर दोन्ही साईडनी अगदी आपला हा गव्हाचा डोसा म्हणा, गव्हाचा चिला म्हणा तयार झालेला आहे. पुन्हा आपल्याला अगदी अर्धा चमचाभरच तेल घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 पळी 2 पळी तुम्ही हे मिश्रण घालून घ्या आणि पळीनेच असं पसरवून घ्या. खूप पटापट हे चिला जे आहेत गव्हाच्या पिठाचे ते तयार होतात आणि चवीला तर खूपच हे छान लागतात. तुम्हाला जर हवं असल्यास वरून तुम्ही तेलसुद्धा पुन्हा लावू शकता. तुम्ही इथे बघू शकता अगदी किती पटकन आपला हा दुसरा सुद्धा गव्हाच्या पिठाचा पौष्टिक आपण इथे कोवळा घालून किती छान असा चिला केलेला आहे. तुम्ही या जागी दुधीसुद्धा घाला किंवा तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. आपण ज्या आज नाश्त्याच्या रेसिपी करत आहोत त्यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो न घालता एकदम पौष्टिक अशा हेल्दी आपण रेसिपी करत आहोत. तर आता आपली तिसरी रेसिपी आहे ती बाजरीच्या पिठाचे धिरडे. त्यासाठी मी इथे 1 कप बाजरीचं पीठ घेतलंय. आपल्याला थोडं थोडं पाणी घालून जेवढं डोशाचं पीठ सैल असतं तेवढंच आपल्याला हे पीठ सैल ठेवायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मी इतपत असं हे सैल ठेवलेलं आहे. तुम्हाला जर ह्याचे धिरडे करायचे नसतील तर तुम्ही ह्या पिठापासून आंबोळ्यासुद्धा करू शकता किंवा डोसेसुद्धा करू शकता. तुम्हाला जर ह्या पिठापासून आंबोळ्या करायच्या असतील तर मी जिथे पाण्याचा वापर केला तिथे तुम्ही दह्याचा वापर करा किंवा तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता. इथे मी आता 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतला, तो घातला. 1 हिरवी मिरची, 2 चमचे कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटं ते 10 मिनिटं आपल्याला हे झाकून असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत अगदी झटपट होणारी आपण चटणी बघणार आहोत. ही चटणीसुद्धा खूप छान चविष्ट अशी होते. त्यासाठी मी इथे 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घेतले. तुम्ही इथे ओलं खोबरंसुद्धा घेऊ शकता. मी 1 चमचा एवढी डाळवं घेतले आणि मी इथे कोथिंबीरीच्या काड्या घेतल्यात. कोथिंबीरच्या काड्यामुळे चटणीला अजूनच चव छान येते. नसतील नाही घेतल्या तरीसुद्धा चालेल. 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, चवीनुसार मीठ, अगदी थोडंसंच मी चिंच घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मी इथे चिंच घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही इथे लिंबूसुद्धा पिळून घालू शकता. पण लिंबू पिळून घातला की चटणी जास्त वेळ राहिली की तिला काळपट कलर येतो. चिंचेमुळे चटणी अजिबात काळपट कलर न येता जशीच्या तशीच राहते. आपल्याला आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून थोडंसं पाणी घालून छान स्मूथ अशी ही चटणी मिक्सरला तयार करून घ्यायची आहे. मी इथे आता तुम्ही बघाल तर इतपत ही चटणी अशी छान बारीक मिक्सरला फिरवून घेतले. आता आपल्याला ह्या चटणीला एक तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅनमध्ये मी 1 चमचा एवढं तेल गरम करून घेतले. चटणीमध्ये तडका देण्यासाठी तेलाचा वापर आपल्याला जास्त नाही करायचा आहे. त्यामध्ये अर्धा चमचा एवढं जिरं घातले. जिरं छान फुललं की नंतर 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि ही खमंग फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे. फोडणी चटणीमध्ये मिक्स करून घ्यायची. अगदी झटपट, चविष्ट, खमंग अशी आपली ही चटणी तयार झाली. आपली चटणी तयार होईपर्यंत पीठसुद्धा अगदी छान फुलून आलंय. पीठ छान फुलल्यामुळे अगदी थोडंसं ते घट्ट झालेलं आहे. म्हणून मी 2 टेबलस्पून एवढंच ह्यामध्ये पाणी घालून घेतलं. तुम्हाला जर आवश्यक असेल तरच तुम्ही पाणी घालून घ्या. आपल्याला हे पीठ एकदम जास्त सैलसुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टही नाही पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डोशाचं पीठ तयार करतो तसंच आपल्याला हे पीठ आहे ते तयार करून घ्यायचं आहे.
तुम्ही इथे डोसे घालण्यासाठी पळी किंवा असा पेला सुद्धा घेऊ शकता. डोसे घालताना प्रत्येक वेळी पीठ जे आहे ते असं वरखाली करत राहायचं आहे आणि मगच आपल्याला डोसा घालून घ्यायचा. आपल्याला डोसा घालताना थोडंसं पॅनला जे आहे ते ब्रशने असं तेल लावून घ्यायचं. साईडने घालत येत आपल्याला मग शेवटी मध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्या साईजमध्ये लहान मोठा डोसे घालायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे डोसे घालून घ्या. डोसा शेकताना आपल्याला झाकण न ठेवताच गॅस मध्यम ठेवून हे डोसे जे आहेत ते शेकवून घ्यायचे. वरून कोरडा झाल्यावरती ब्रशने आपल्याला डोशाला तेल लावून घ्यायचे. तुम्ही चमच्याने सुद्धा तेल लावू शकता. कडा सुटल्या की नंतर आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हा डोसा शेकवून घ्यायचा आहे. तुम्ही बघाल तर अगदी छान आपल्या ह्या डोशाला कलर आलेला आहे. एकसारखा सगळीकडून अगदी व्यवस्थित तो शेकला गेलेला आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा मी आता हा शेकवून घेतला. छान जाळीदार, अगदी मऊ, लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम आपले गाजरीच्या पिठाचे डोसे तयार झालेले आहेत. मी तुम्हाला अजून एक डोसा घालून दाखवते. हा मी थोडासा मोठ्या साईजमध्ये घालून दाखवते. तुम्हाला लहान, मोठा ज्या साईजमध्ये डोसे घालायचे तुम्ही घालू शकता. संध्याकाळी स्वयंपाक करायला कंटाळा आला तेव्हा सुद्धा तुम्ही हे डोसे असे बनवू शकता. अगदी झटपट तयार होतात. अजिबात हे डोसे करण्यासाठी वेळ लागत नाही. इथे तुम्ही बघाल तर आपला हा दुसरा डोसा सुद्धा अगदी वरून छान कोरडा झालाय. साईडनी कडा सुद्धा अगदी सुटल्या गेलेल्या आहेत. आपण हा दुसऱ्या साईडने शेकवून घेऊया. हा डोसा सुद्धा तुम्ही बघाल तर एकसारखा सगळीकडून व्यवस्थित शेकलेला आहे. गॅस मध्यम ठेवूनच शेकवायचा म्हणजे सगळीकडून व्यवस्थित आपले डोसे अगदी छान शेकले जातात. तुम्ही बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत आपला हा जो बाजरीच्या पिठाचा डोसा तयार आहे. छान जाळीदार असा. तुम्ही चटणी बरोबर किंवा असा सुद्धा हा खाऊ शकता किंवा सॉस बरोबर सुद्धा खायला छान लागतात आणि हे खरंच चवीला अप्रतिम होतात. तर आता आपली चौथी रेसिपी आहे ते आहेत म्हणजे पराठे. मी इथे तुम्हाला बटाट्याचे पराठे करून दाखवणार आहे. बटाट्याचे पराठे करताना खूप जणांना ते व्यवस्थित जमत नाहीत. तर आपल्या चुका कुठे होतात तेच मी तुम्हाला सांगणार आहे. बटाट्याचे पराठे करण्यासाठी मी इथे कुकरमध्ये थोडंसं खाली पाणी घालून घेतलंय. जाळी ठेवली. आता आपल्याला बटाटे ठेवायचे आहेत. मी 4 मध्यम साईजचे बटाटे कुकरमध्ये ठेवले. अजिबात मी बटाटे शिजवताना त्यामध्ये पाणी घातले नाही. ही पहिली टिप. आपण जेव्हा बटाट्याचे पराठे करतो तेव्हा बटाटे कुकरमध्ये शिजवताना कुकरच्या डब्यामध्ये पाणी न घालताच 3 शिट्या काढूनच आपल्याला हे बटाटे शिजवून घ्यायचे. इथे मी 1.5 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलंय. छोटा पाव चमचा मीठ घालून मीठ आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचंय. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही किंवा जास्त सैलही नाही मळायचं. आपण जसं पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो तसंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. इथे पीठ मळून झालं इतपत असं मी हे सैल ठेवलेलं आहे. आता इथे कुकर सुद्धा थंड झाला. बटाटेही आपले छान थंड झालेले आहेत. आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची. बटाटा आपल्याला मॅश करून नाही घ्यायचा तर तो किसणीवरती किसून घ्यायचा. बटाटा किसणीवरती किसून घेतला की आपले जे बटाट्याचे पराठे आहेत ते लाटताना अजिबात फाटत नाही. व्यवस्थित आपल्याला लाटता येतात. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत. ह्या तुम्ही फॉलो केलात. तुम्ही पहिल्यांदा जरी बटाट्याचे पराठे करत असाल तरी तुमचे पराठे व्यवस्थित तयार होतील. मी इथे 2 मोठ्या हिरव्या मिरच्या मध्ये कट करून त्यामध्ये मी अर्धा इंच आलं, 5-6 लसणीच्या पाकळ्या पाणी न घालताच मिक्सरला फिरवून घेतल्या. मी इथे पाव चमचाच लाल तिखट घातलं. हिरवी मिरची घेतली त्यामुळे मी लाल तिखट कमी घातले. छोटा पाव चमचा हळद, पाव चमचा चाट मसाला, 2 चमचे एवढी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून घेतले. मी चाट मसाला घातलाय. तिथे तुम्ही आमचूर पावडर घालू शकता. आपल्याला हे आता सर्व बटाट्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचंय. तुम्हाला जेव्हा पराठे करायचे असतील तेव्हाच त्या मिश्रणामध्ये मीठ घाला. त्याआधी मीठ घालू नका. मीठ जर तुम्ही आधीच घातलं तर बटाट्याला पाणी सुटेल आणि तुमचं हे मिश्रण जे आहे पराठ्याचं ते सैल होईल. पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही. 4 बटाटे पराठे करण्यासाठी मी घेतले होते. त्यामध्ये आपले 7 पराठे होणार आहेत. पिठाच्या गोळ्यापेक्षा थोडासा मोठा मी सारणाचा गोळा घेतलेला आहे. थोडीशी लाटी मी इथे लाटून घेतली आणि आपल्याला त्याला थोडासा असा तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही हात लावून घ्या. वरून थोडंसं सुकं पीठ भुरभुरून घ्या. असं केल्यामुळे पराठा अगदी व्यवस्थित लाटता येतो.
सारण जे आहे पराठ्याचं आतलं ते अगदी कडेपर्यंत छान पसरलं जातं. पराठा छान टम्म असा फुलून येतो. अजिबात तो कडक वगैरे होत नाही. अगदी मऊ लुसलुशीत छान आपला पराठा तयार होतो. तुम्ही इथे सारणाचा गोळा बघू शकता. पिठाच्या गोळ्यापेक्षा मी किती मोठा घेतलेला आहे. त्याच्या सगळ्या कडा ज्या आहेत पिठाच्या त्या अशा जुळवून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर असं जमत नसेल तर आपण ज्याप्रमाणे मोदक करतो त्याचप्रमाणे पारी तयार करून आतमध्ये सारण घालून एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आणि छान याचा गोल असा गोळा करून घ्यायचा आहे. गव्हाचं सुकं पीठ लावून आपल्याला हलक्या हातावरती गोल गोल असा हा लाटून घ्यायचा आहे. पराठे हे थोडेसे जाडच असतात. तुम्ही बघाल तर अगदी व्यवस्थित आपला पराठा लाटला गेलाय. सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे. इथपत मी तो जाड ठेवलेला आहे. तवा आपला चांगला गरम झालेला आहे. गॅस मोठा ठेवूनच आपल्याला पराठा शेकवायचा आहे. आपल्याला पराठा एका साईडने थोडासा शेकला की नंतर आपल्याला तेल, तूप, बटर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही लावून पराठा शेकवू शकता. पराठा शेकताना पराठाच्या कडा ज्या आहेत त्या दाबून घ्यायचा म्हणजे पराठा अगदी चांगला टम्म असा फुलून येईल. तुम्ही बघू शकता आपला पराठा अगदी छान फुललेला आहे. मी दोन्ही साईडून त्याच्या कडा दाबून पराठा चांगला शेकवून घेतलेला आहे. मी तुम्हाला आता अजून एक पराठा ह्याच पद्धतीमध्ये शेकवून दाखवते. तो पराठा पण तुम्ही बघाल तर अगदी छान फुलून येतोय. आपले पराठे अगदी सारण भरपूर भरून सुद्धा व्यवस्थित फुलत आहेत. इथे मी तेल लावून घेतलंय. एका साईडने थोडंसं शेकल्यावर दुसऱ्या साईडने सुद्धा मी हा शेकवून घेतला. हाही पराठा बघाल तर अगदी छान टम्म फुललाय. पराठे शेकताना त्याच्या थोड्याशा कडा ज्या आहेत त्या दाबून घ्यायचा म्हणजे पराठे सगळीकडून व्यवस्थित एकसारखे शेकले जातात. बटाट्याचे पराठे जरी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुमचे आता परफेक्ट होतील. बटाटा उकडताना कुकरच्या डब्यामध्ये पाणी घालू नका. नंतर बटाटे किसून घ्या. बटाटे मॅश करून घेऊ नका. बटाट्याच्या सारणामध्ये जेव्हा तुम्ही पराठे करायला घेणार तेव्हाच मीठ घाला म्हणजे बटाट्याला पाणी सुटणार नाही. तुमचं सारण ओलसर होणार नाही. ह्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून पराठा केला तर तुमचे पराठे अगदी परफेक्ट होतील. हे पराठे तुम्ही दह्याबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता किंवा गरम गरम बटर लावून सुद्धा हे खायला खूप छान लागतात. तर इथे आता माझे सगळे पराठे करून झालेत. आता आपण करणार आहोत. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओज कुठून बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. कोणती रेसिपी जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. इथे मी 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी घेतलाय. मध्यम साईजचा कांदा जेवढा जमेल तेवढा बारीक चिरलाय तो घालून घेतला. पाव चमच्यापेक्षा थोडंसं मीठ मी कोबी आणि कांद्याला लावून घेतलंय. कोबी आणि कांद्याला मीठ लावल्यामुळे कोबी आणि कांदा आपलं पाणी सोडेल. आपण इथे छोटंसं वाटण तयार करतोय. 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 1 चमचा जिरं पाणी न घालता जाडसर मिक्सरला फिरवून घेतलंय. तोपर्यंत कोबी आणि कांदा ह्याने चांगलं पाणी सोडलेलं आहे. इथे आता आपण घालत आहोत मिरच्या घेतल्या त्यामुळे मी लाल तिखट थोडं कमी घेतलेलं आहे. इथे मी अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा तीळ, पाव चमच्यापेक्षा थोडासा कमी ओवा हातावरती चुरून घातलेला आहे. ज्या वाटीने किसलेला कोबी मापून घेतला त्याच वाटीने 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी बेसन, पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ बेसनमुळे आपल्या थालीपीठला छान खमंगपणा येतो आणि आपलं थालीपीठ जे आहे ते अजिबात कडक चिवट न होता छान मऊ लुसलुशीत होतात. इथे आता जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घातलं. 2 चमचे कोथिंबीर, 2 चमचे दही घातलेलं आहे. आपल्याला आधी हे पिठामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचे. पाव चमचा एवढा मी चाट मसाला घातलाय. तुम्ही इथे आमचूर पावडर सुद्धा घालू शकतात. मी 2 चमचे दही घातलं तरी चाट मसाला घातलेला आहे. थालीपीठ चाट मसाला घातल्यामुळे चवीला अजून छान लागतात. आपण कोबीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे मी आता मीठ घातलं नाही. तुम्हाला जर आवश्यक वाटलं तर तुम्ही थोडंसं मीठ घालून घ्या. पाणी न घालताच मी हे पीठ मळून घेतलंय. पीठ इतपत असं मी सैल ठेवलेलं आहे. थालीपीठचं पीठ आहे ते जास्त घट्टही नाही करायचं आणि एकदम सैल नाही करायचं. आपल्याला थालीपीठ व्यवस्थित थापता येतील ह्याप्रमाणे आपल्याला जसं पोळ्यांचं पीठ असतं तसंच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. कपडा आपल्याला पहिला ओला करून घ्यायचा. थालीपीठ करताना पुन्हा त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. पोटांना सुद्धा असं पाणी लावून
आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित आपल्याला थापता येईल. पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे, त्यामुळे त्याच्या कडा ज्या आहेत त्या जास्त फाटल्या नाही. पण जर कुठे आपल्याला असं वाटलं की कडा फाटली आहे, तर ती बोटाने आपल्याला अशी जुळवून घ्यायची. आपण थालीपीठामध्ये तीळ घातलेले आहेत, पण वरून तीळ लावले की थालीपीठ दिसायला अजून छान दिसतात, म्हणून मी इथे थोडेसे वरून तीळ घालून घेते. थालीपीठ शेकताना आपल्याला तेल घालता यावं म्हणून मी 4 होल करून घेणार आहे. तुम्ही 1 होल केला तरी चालेल. तवा चांगला गरम करून घ्यायचा. नंतर कपडा उचलूनच आपल्याला हे थालीपीठ असं घालून घ्यायचं. नंतर वरचा कपडा काढून घ्यायचा. जे होल्स केलेस त्यामध्ये आपल्याला तेल घालून साईडने सुद्धा थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला हे थालीपीठ शेकवून घ्यायचे. अगदी 1 मिनिटासाठीच मी झाकण ठेवलेलं आहे. गॅस कमी ठेवू नका. गॅस थालीपीठ शेकवताना कमी ठेवलात तर तुमचे थालीपीठ कडक होतील. एका साईडने शेकल्यावरती गॅस मी आता मोठी केलेली आहे. मी वरून पुन्हा तीळ घालून घेतले. तुम्ही ज्यावेळेस थालीपीठ तव्यावर घातलं त्यावेळेस सुद्धा तुम्ही हे तीळ लावू शकता. तीळ लावून वरतून आपल्याला थोडंसं हलक्या हाताने चमच्याने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे तीळ आहेत ते पडणार नाही. आणि मगच आपल्याला दुसऱ्या साईडने इथे थालीपीठ शेकवून घ्यायचं आहे. दुसऱ्या साईडने शेकताना सुद्धा थोडंसं तेल घालून मगच आपल्याला हे थालीपीठ शेकवायचं आहे. ह्याच पद्धतीमध्ये मी आता माझे सगळे थालीपीठ आहेत ते करून घेते. तुम्ही बघाल तर अगदी छान आपलं थालीपीठ एका साईडने व्यवस्थित सगळीकडून असं शेकलं गेलेलं आहे. मी तुम्हाला आता हे थालीपीठ जवळून दाखवते. तुम्ही बघा व्यवस्थित आपलं थालीपीठ शेकलं गेलेलं आहे आणि थालीपीठ आपले अगदी छान मऊ लुसलुशीत झालेत. मी थालीपीठ तुम्हाला एक तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता सहज ते तुटले जाते. अजिबात कडक चिवट नाही. तुम्ही थालीपीठमध्ये मेथी, गाजर तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून सुद्धा तुम्ही ते करू शकता. थालीपीठ दह्याबरोबर, सॉसबरोबर खाऊ शकता किंवा गरम गरम असेच खायला सुद्धा हे छान लागतात.